हाय हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू द चॅनल। कसे आहेत सगळे? आय होप सगळे छान आणि मस्त मजेत असाल। तर आज आहे ना दीपामावस्या आहे। तुम्हाला सगळ्यांना दीपामावस्याच्या खूप खूप शुभेच्छा। आणि आजचा ब्लॉग आहे ना हा चिवपासून स्टार्ट करते, कारण तुम्हाला माहिती आहे ती खूप क्राफ्टी मुलगी आहे। त्याच्यामुळे ती काही करत असली ना तर मला तिचं ते शूट करायला खूप आवडतं आणि तिला मी म्हणत असते की मी तुला ब्लॉगमध्ये हे तुझं दाखवणार म्हणून, क्राफ्ट असू दे काहीही असू द्या। तर तिचं जे आजीचं जे गोळ्यांचं पाकिट जे रॅपर उरलेलं असतं ना रिकामं, तर त्याच्यामध्ये तिने एक अशी आयडिया केली की जे आपले डाळवं असतात ना ते डाळवं गोळ्या म्हणून त्याच्यामध्ये टाकल्या आणि एक पेपर दिला मी तिला, रफ पेपर जो व्हाईट असतो। तर तो व्हाईट पेपर तिने कट करून आहे ना मागून असं चिटकवायला, आणि ती म्हटली की आता ह्या गोळ्या मी खाऊ शकते मम्मी। आणि तिने खरंच खूप छान असं बनवलं। मला खूप कौतुक वाटलं की एवढे छोटे छोटे आयडिया मुलांच्या डोक्यामध्ये येतात। आपण त्यांच्या डोक्याला डोकं लावू नाही शकत, पण खरंच आत्ताची पिढी इतकी फास्ट आणि पुढं गेली ना की आपण सुद्धा हा विचार करू नाही शकत की आपण उलटं त्यांना प्रोत्साहन द्यायला हवं, एवढंच मला म्हणायचं आहे। तर बघू शकता तुम्ही किती छान असं हे गोळ्यांचं पाकिट केलं आहे, जे ती सुद्धा खाऊ शकते गोळ्या। कोणाला विश्वास नाही बसणार की ह्या खऱ्या गोळ्या आहेत की खोट्या गोळ्या आहेत। इतकं सुंदर असं बनवलेलं आहे। तर तिला म्हणलं तूच सांग तुझ्या तोंडाने सगळ्यांना। कसं बनवलं, काय टाकलं सांग, डिस्क्रिप्शन कर, काय टाकलं त्यात? आणि त्याच्या आतमध्ये काय टाकलंय? हरभऱ्याचे डाळ टाकले ना? दाणे कशाचे? हरभऱ्याचे। तर अजून एक म्हणजे मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवलं होतं ना, त्या मागाचा जो बॉक्स होता ना त्याचं तिने हाऊस बनवलं होतं आणि त्याच्यामध्ये ना तिला एक कबड करायचं होतं। तर एक डव साबणाचं जे बॉक्स होतं ना त्याचं तिने कबड बनवलं, तर त्याच्यासाठी मी तिला मदत केली। तर अशा गोष्टींसाठी मी थोडी तिला हेल्प करत असते, म्हणजे तिलाही थोडं प्रोत्साहन मिळतं आणि तिला असं वाटतं की हा मम्मी पण आपल्याबरोबर आहे। आणि खरंच मुलांसाठी ना आपण थोडासा वेळ द्यायला हवा, कारण त्यांची सुद्धा ग्रोथ जी आहे ना ती आपल्यावर सुद्धा डिपेंड असते। आणि अशाच दृष्टिकोनातून मुले आहेत ना ही पुढचं पाऊल उचलत असतात। त्याच्यामुळे ना खरंच मी म्हणेन प्रत्येक आईने ना आपल्या मुलांना थोडा का होईना एक 10-10 मिनिटाचा वेळ द्यावा। आणि त्यात आहे ना मी तिचे हे व्हिडिओ जे दाखवते ना तर त्याचं तिला खूप कौतुक वाटतं। तर तुम्हाला मी दाखवते आता तिने बॉक्सचं जे घर बनवले ना तिने हे स्वतःच हाताने बनवले, हातानेच कटिंग वगैरे केले, कुणाची हेल्प घेतलेली नाही आहे। आणि जे माझे जे फ्लॉवर पॉट होते ना जे मी माझ्याकडे आहेत तर त्याचं ते छोटे छोटे काढून नाही का तिने ते तिचे छोट्या नीलपेंटचे जे खेळण्याचे डबे आहेत ना त्याच्यामध्ये भरून ठेवले। आणि हे कृष्णाचं घर आहे असं ती म्हणते, म्हणून तिने त्याच्यासाठी कपाट केले आणि त्या कपाटामध्ये सगळं काही त्याचं ठेवलेलं होतं। तर चला आता इव्हिनिंग झालेली आहे म्हणून मी आता झाडून वगैरे घेते। आज आहे दीपामावस्या म्हणून दिव्यांची पूजा तर आईच करणार आहेत सासूबाई, आणि देवपूजासुद्धा त्यांनी केलेली आहे। तर मला थोडंसं नैवेद्य वगैरे जे अमावस्याचं जे रुटीन आहे ते मी करत असते। दर अमावस्याला ह्या गोष्टी करतच असते मी। झाडून वगैरे घेते, फरशी तर मी पुसलेली होती सकाळी त्याच्यामुळे मला काही ते शूट नाही करता आलं। आणि नंतर नाही का मग हे सगळं आवरून वगैरे घेते। आणि आज दीप अमावस्याचं आहे ना बऱ्याचशा गोष्टी आपण म्हणतो की अमावस्याच्या ह्या गोष्टी करायच्या नाही, त्या गोष्टी नाही करायच्या। तर मी तुम्हाला दाखवते की मी अमावस्याच्या दिवशी असे कोणते उपाय करते जेणेकरून घरात सुख शांती नांदावी आणि आपल्या घरातली इडापिडा बाहेर जावी। यासाठी आपण दर अमावस्याला हे उपाय केले ना तर खरंच आपलं घर आनंदी आणि प्रसन्न राहतं। इथे चैतन्य आहे ना अभ्यास करत होता। आता एक्झाम आली 29 तारखेपासून, त्यांची युनिट टेस्ट चालू होते दोघांची पण। आता त्यांच्याकडे वेळ द्यायला थोडासा तर वेळ काढावं लागणारच आहे, त्याच्यामुळे बऱ्याचशा गोष्टी अशा स्किप कराव्या लागणार आहे आणि व्हिडिओ पण थोडेसे माझे लेट येत राहतील, त्याबद्दल खरंच सॉरी। तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा की तुम्ही तुम्हाला शॉर्ट बघायला आवडेल की लॉंग व्हिडिओ थोडेसे जरा 1-2 दिवस लेटच येतील तुम्हाला। तर मी शॉर्ट व्हिडिओ टाकण्याचा नक्की प्रयत्न करेल, जे डेली शॉर्ट्स असतात ते। तर इथे मी इव्हिनिंगला जे झाडून वगैरे घेतलं ना की आपली जी पायपुसणी असते ना ती पायपुसणी दररोजची असते ती झटकून घ्यायची असते, कारण आपल्या घरात बाहेरून जे येणारी धूळ वगैरे असते किंवा निगेटिव्ह एनर्जीसुद्धा असते तर ती त्याच्यावर बसली जाते। आणि ती आपण जर झटकलं ना तर ते म्हणतात की घरातली निगेटिव्ह एनर्जीसुद्धा त्याच्याबरोबर झटकली जाते। आणि इथे मी चहा वगैरे ठेवला आहे, थोडेसे भांडे पडलेत घासायचे पण म्हणले ते आता नंतर वगैरे घासून घेते। तर नाही का पूजा करताना नाही का सासूबाईंनी दिवे जे आहेत ना ते खाली पाटावर वगैरे नव्हते घेतले, तिथंच देवघरामध्ये पुजले होते, त्याच्यामुळे काही मला तुम्हाला ते शूट दाखवता नाही आलं। फक्त मी जे केले ना अमावस्येचे उपाय तेच तुमच्याशी शेअर करते।
आणि इथे मग चैतन्याला मी इव्हिनिंगचा चहा दिला आणि मीही घेतला, कारण मला आता चिवला पण आणायला जायचं होतं स्कूलला. आणि कसं होतं, सकाळी जरी 5:30ला उठलं ना तर दुपारची झोप काय एवढी अशी होत नाही. जरी पडलो आपण 4ला किंवा 3ला पडलो तरी मला झोप लागत नाही, का कुणास ठाऊक. पुढचे मला विचार येत राहतात की आता उद्याचं काय शूट करायचं आहे किंवा काय, मग पुढचं एडिट कसं करायचं आहे, काय कसं करायचं आहे ते. तर घाईघाईत गेले आणि चिवला आणले. तर इथे आज ती खूपच लाडाला आली होती. लाडाला आली म्हणजे इथे आता चिव येते संध्याकाळी 6 वाजता आणि चैतन्य दुपारी 1 वाजताच येतो. त्याच्यामुळे त्याला जेवण वगैरे करायला देते. तो 2-2:30 वाजता जेवतो आणि नंतर मग इथे संध्याकाळी परत पुन्हा मुलांना आहे ना 6 वाजता किंवा 5:30-6लाच भूक लागते. त्याच्यामुळे मग त्यांना असं छोटे लिटिल खाऊ आहे ना जो तो मी करून देत असते. पॉपकॉर्नचा मका जो असतो ना तो सेपरेट मिळतो, तुम्हाला माहितीच आहे. हा दालवाटीचा मका हा वेगळा असतो आणि पॉपकॉर्नचा हा पॉलिश केलेला मका असतो. तर हे मी करत असते आणि हलकं फुलकं आणि हेल्दी स्नॅक म्हणून आहे ना मुलांना देत असते. तर त्याने थोडंफार पोट भरतं आणि जेवणापर्यंत मुलं दमही काढतात. आणि छान असे पॉपकॉर्न झाले, पण मी फक्त त्यातले 4-5च खाल्ले. आणि असंच असतं, मुलांनी खाल्लं का आईचं पोट भरतं. हे सगळ्यांचंच असेल, आय थिंक सगळेच रिलेट करत असाल की आईने नाही खाल्लं तरी चालेल पण मुलांचं पोट भरलं ते महत्त्वाचं असतं. तर इथे ना मी लिपण करते, जे हळदीचं लिपण म्हणतात ते. आज अमावस्या असले तरी लिपण केलेलं खूप चांगलं असतं. घरामध्ये चांगले वाईब्स येतात आणि छान अशी प्रसन्न वातावरण राहतं. आणि बाहेरची छान अशी म्हणतो ना आपण, बाहेरची लक्ष्मी घरात येऊन घरची इडापिडा बाहेर जावं असं म्हणतो. पण मी दरवेळेस गुरुवारीसुद्धा लिपण करत असते, कारण मी स्वामी सेवा पण करते. आत्ता सध्या 2-2च वर्ष झाले मी स्वामींच्या सेवेत आहे. पण जेवढं जमल ना तसं मी करत असते. तर माझ्याकडे काही गोमूत्र नव्हतं, त्याच्यामुळे मी गुलाबजल टाकला हळदीमध्ये, छान पातळ वगैरे केलं आणि हळदीचं लिपण देऊन हळदी कुंकू घालून अक्षदा वाहिल्या. आणि नंतर जी उरलेली सगळी भांडी जी होती ना टिफिनची आणि चहाची ती सगळी घासून वगैरे घेतली. आणि येतानाच नाही का मी कणसं आणि लिंबू आणि आलं घेऊन आले होते. ते चांगले धुवून वगैरे ठेवलं, लिंबू आणि आलं, कारण मग आपल्याला चहामध्ये टाकायला लागतं, खूप माती राहते. नंतर इथे आळणी भात लावलं होता मी. दही भाताचा नैवेद्य मी अमावस्याला दाखवत असते. दर अमावस्याला असतं माझं हे रुटीन की मी दही भात हा अमावस्याला दाखवतच असते. आणि आपल्या घराच्या 4ही कोपऱ्यांना मी तो थोडा ना, आपल्या 2-3 शीतं जरी असली हातामध्ये ती घ्यायची आणि 4ही कोपऱ्यांमध्ये 4ही दिशांना टाकायची आणि घरामध्ये सुख शांती लाभू दे, प्रसन्नता लाभू दे असं मी प्रार्थना करत असते. आणि नंतर धूप लावत असते आणि धुपामध्ये ना मी भीमसेनी कापूर लावते. त्याच्यामुळे ना छान वाईब्स असे बाहेरचे आहे ते घरात येतात आणि घर असं खूप प्रसन्न राहतं आणि छान वातावरण राहतं, जेणेकरून घरामध्ये आपल्या भांडण तंडा राहत नाही. लक्ष्मीला लक्ष्मी राहते, लक्ष्मीला लक्ष्मी नांदते आणि घर असं भरून राहतं. तर कसा वाटला आजचा व्लॉग मला कमेंट करून नक्की सांगा. आणि सगळं काही आवडून इथे पुन्हा पसाऱ्याचा जो घाट घातलेला आहे ना चिवडी, ते पाहून नाही का आजचा व्लॉग मी इथंच थांबवते. तर जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा. बाय.